नमस्कार मंडळींनो, आज मी तुमका दाखवतले पडवळाची भाजी आणि त्याच्यात ना मी पावटे घालून केले आहेत। आपण सर्रास त्याच्यात चणा डाळ टाकून ही भाजी बनवतो। तर आज मी तुमका ही पडवळाची भाजी बिरडा त्याका म्हणतात, तर ते टाकून मी तुमका ही भाजी दाखवत आहे। इतकी भाजी छान झाली आहे ना, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मी सुरुवातीपासून पडवळ कसा कापून घ्यायचा आणि कसा काय करायचा, तर त्याच्यासाठी मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुमका या सगळं दाखवलं आहे। तर ह्या बघा, असं पडवळाचं मी भाग आणलं आहे, किलोवरच मी इथं आता पडवळ पावसात मी इथं तुमका अख्खी। तर हे आम्ही असं पडवळाचं तुकडं आणलं आणि तसं कापलं आणि त्याच्यानंतर हे बघा, त्याच्यामध्ये हे बिये असतात ना, हे कोवळे बिये असतात। तर ह्या बियांचा सुद्धा मी एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पुढे। तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमका त्या बियांचं मी काय केलं आहे ना तर तुमका समजात। मोस्टली काय करतात लोक, हे बिये काढून फेकून देतात, तर मी आज त्याचा सुद्धा वापर करून दाखवलं आहे। त्यासाठी हे बिये असे बाजूक काढून ठेवले आणि हे कोवळे असतील तरच घ्यायचे, जास्त जून असतील तर नाही घ्यायचे। आमच्या कोकणात ना पडवळाच म्हणतात, बाकी सगळीकडे पडवळ असं म्हणतात, आम्ही त्याला पडवळा असं म्हणतो। तर मी हे बघा असे त्याचे तुकडे करून घेतलं आहे आणि विळीवर आम्ही हे पडवळ कापून घेतो। तर त्या एकदम अर्ध्या मिनटात होऊन जातं, अर्ध्या मिनटात म्हणजे अर्ध्या वेळेत। सुरीवर त्याला जरा टाईम लागता, पण मी तुमच्यासाठी म्हणून ह्या सुरीवर कापून दाखवलं आहे। अशा प्रकारे त्याचे बारीक असे लांब लांब शिरे कापून घ्यायचे। तर मी सगळे कापून घेत आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघा। हे बघा, अशा प्रकारे सर्व पडवळ मी असा कापून घेतलं आहे मस्तपैकी बारीक चिरांमध्ये। विळीवर ह्या काम आमचा अर्ध्या वेळेत होऊन जातं। जर सुरीवर 5 मिनटं लागत असतील तर विळीवर 2 मिनटंच आमका बासत। आणि या कोवळा पडवळ होता आणि ते का अशा प्रकारे मी असं, जर जून असत ना तर त्याच्यात असे दोरे मिळतात कापल्यानंतर, तर ते दोरे ना असे काढून घ्यायचे असतात। पण शक्यतो तुम्ही कोवळाच पडवळ आणा। तर आज बऱ्याच दिवसांनी म्हटलं पडवळची रेसिपीज तुमका दाखवूया। हे बघा, अशा प्रकारे मी असे ते तुकडे त्याचे बारीक बारीक शिरे कापून घेतलंय। आणि ही भाजी मी आज कोकणी पद्धतीत मालवणी स्टाईलमध्ये बनवणार असं आहे, ओला नारळ वापरून। तर तुम्ही ती नक्की बघा शेवटपर्यंत, तरच तुमका कळत ही भाजी कशी ती। हे बघा, अशा प्रकारे हे मोकळे करून घेतले शिरे मी। आणि आता आपल्याक त्याच्यामध्ये ना थोडासा मीठ टाकून आपल्याक चुरगळून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होता, हे फोडी आहेत ना ते असे नरम पडतात, नाहीतर ते कसे असे कडकच राहतात भाजीमध्ये। जरा मीठ लावून ठेवला की ना ते मऊ शिजतात। किती हिरवीगार पोपटी अशी पोपटासारखी भाजी दिसताना। तर तुम्ही अशा पद्धतीत ही भाजी बघा आणि करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमका कशी वाटली। कारण सर्रास सगळे असे त्याच्यामध्ये पडवळाच्या भाजीमध्ये चण्याची डाळ किंवा नुसतीच पडवळाची भाजी बनवतात, त्याच्यात कोणतीच डाळ न टाकता। तर मी तुमका ही डाळिंबे बिरडा टाकून ही भाजी बनवून दाखवतले। आणि हिची टेस्ट तुम्ही खाशाल ना तर म्हणसाल माका पावटे आधीच भिजत टाकूकच हवेत। हे पावटे मी रात्री भिजत टाकून ठेवून सकाळी मोड इल्यानंतर त्याचे असे सोलून घेतलं आणि हे आपले बिये आहेत पडवळाचे, ते मी वाटीत बाजूक करून ठेवते। आता मी पहिली भाजी करून घेत आहे। त्याच्यासाठी कांदो आपल्या बारीक चिरून घ्यायचा आणि हिरवी मिरची घ्यायची बारीक कापून। कांदो असं जरा जास्तीच टाकायचो, त्याच्यामुळे सुद्धा भाजीत छान चव येता। तर चौकोनी कांदो कापून घेतलाय आणि मिरची पण मी बारीक कापून घेते फोडणीसाठी। आणि कढीपत्तो घेतलाय थोडं आणि ह्या ओला खोबरा घेतलाय किसलेला। आता कढईत तेल तापत ठेवलंय, त्याच्यात वरण फक्त मोहरी टाकलंय, कारण आपल्या ह्या भाजीत जिरा टाकूचाच नाही, कारण जिऱ्याचा स्वाद नको, जरा एक वेगळ्या पद्धतीत मोहरीच्याच फ्लेवरवर आपल्या की भाजी ठेवची आहे। त्याच्यानंतर त्यावर मिरची टाकलंय, कढीपत्तो टाकलंय, थोडंसं हिंग टाकलंय, नंतर सगळं कांदो टाकलंय, जरा कांदो मऊ होईपर्यंत भाजलंय। व्हिडिओमध्ये जरा प्ले करून मी विसरले, त्याच्यामुळे हळद टाकलेली तुमका दिसली नाही।
आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ ॲड करायचं, कारण आपण मीठ पडवळच्या शिरांका लावलेलाच असा. आणि आता हे आपल्याक पहिले ना पावटे शिजवून घ्यायचे झाकण ठेवून, कारण आता जर आपण त्याच्यात पडवळ टाकला ना तर त्या पडवळ पटकन शिजून जातं आणि पावटे शिजायला थोडं वेळ लागता. म्हणून मी अशी आयडिया करते आहे. पहिले पावटे शिजून घेते पाणी टाकून. थोडे पावटे मऊ झाले की नंतर आपण त्याच्यात बाकीची भाजीची प्रोसिजर करणार असेल. हे बघा अशा प्रकारे फुल गॅसवर आपण पाणी आटूक द्यायचं नाही मात्र, नाहीतर भाजी खालून करपून जाईल. आता आपल्याला हे चांगले पावटे शिजलेले असत. जराशी अशी एक दाणं घेऊन दाबून बघायचं. त्याच्यानंतर ही आपण मीठ लावून ठेवलेली पडवळची भाजी आहे ना शिजलेली, ती त्याच्यात ॲड करायची. आणि आपण या भाजीवर झाकण ठेवणार नाही. झाकण ठेवलं ना की काय होणार, भाजीचा कलर आहे ना तो पोपटी आहे ना तो जरासं ह्या दिसता, नंतर शेवाळीसर दिसता. म्हणून मी भाजी अशी पाणी पण कसा जायच्या थंय अंगाबरोबर पाणी घालायचं भाजीच्या, जेणेकरून कशी सगळी भाजी व्यवस्थित शिजून येतात. त्यानंतर त्याच्यात ओला खोबरा टाकलं आहे, वरनं मस्त कोथिंबीर टाकलं आहे आणि आपली ही भाजी आता तयार झाली आहे. तर भाकरीबरोबर ही भाजी एकदम भारी लागता. मंडळींनी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागता ही भाजी आणि एकदम चविष्टच लागता. आणि ज्यांका पडवळ आवडत नसत ना तर ते सुद्धा आवडीन खातील. आता बाजारातनं घेऊन येतील पडवळाची भाजी बनवण्यासाठी. ते बघा अशा प्रकारे किती छान दिसतं ना, मस्तपैकी मध्येच पिवळे ते पावटे दिसतात आणि पोपटीमध्ये आपल्या पडवळ दिसता, नंतर व्हाईट त्याच्यात खोबरा दिसता, काळी मोहरी दिसता, म्हणजे एकदम कलरफुल भाजी तयार झाली आहे. चला तर मग आता आपलं पुढचं मेन पार्ट म्हणजे जे आपण मगाशी बिये बाजूक काढून ठेवले होते ना त्याची एक तुमका मी एकदम सिंपल रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माका नक्की माहीत आहे ह्याच्यानंतर तुम्ही पण हे असे बिये टाकून देणार नाही. हे बघा त्याच्यात मी आता लसूण ठेचून टाकलं आहे, कढीपत्ता बारीक चुरगळून टाकलं आहे, थोडासा मीठ लावतो आहे, कोथिंबीर, त्यानंतर मी त्याच्यावर आता मीठ मसाला तुमका जे जे काय काय मसाले त्याच्यात हवे असत ना ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता. हळद, नंतर आपलं मालवणी मसाला टाकून घेतलं आहे. थोडंसं ना आपल्या टँगी फ्लेवर येण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये लिंबू पण पिळून घ्यायचा. मीठ ॲड करायचं चवीप्रमाणे, म्हणजे तुमका जा काय काय मटेरियल त्याच्यात हवे असेल ना तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि आता पुढे तर तुम्ही बघाच मी आता त्याचं काय करणार असेल तर त्याच्यावर मी आता लिंबू पिळून घेतलं आहे. आणि आपल्याला आधी ह्या मिक्स करून घ्यायचा लगेच सगळा, जेणेकरून काय होतला की त्या बियांका ना फोडिंका सगळ्या मीठ मसालो सगळा जो मटेरियल आहे ना तर व्यवस्थित लागला जातला, त्याची चव त्याच्यात उतरली जातली. म्हणून आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायचा. जास्त पण चुरगळायचं नाही, त्यानं काय होतला ते पडवळचे बिय आहेत ना ते बाहेर येतील. जोरात नाही, हलक्या हाताने आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आता मी त्याच्यात हे बघा चमचाभर बेसन टाकलं आहे, आपल्या चण्याच्या डाळीचं पीठ आहे आणि थोडंसं या तांदळाचं पीठ टाकलं आहे. आणि आपल्याला आता मिश्रण एकजीव करून घ्यायचा. थोडंसं त्याच्यात गरजेनुसार पाणी ॲड करूया. हे बघा जरा घट्ट वाटतं म्हणून त्याच्यात मी जरासं पाणी ॲड केलं आहे. त्यानंतर तव्यात मी आधीच भाकरी भाजून घेतलं आहे आणि त्या गरम गरम तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यावर हे असं मस्त आहे की पोळं टाकलं आहे. किती छान दिसतं बघा. आणि ह्याचं ना एक वेगळंच स्वाद येतं हा या पडवळच्या बियांचं. हे बघा इतकं भारी लागतं ना, जरा म्हणजे खराबलोच तो तापलेलं होतं ना भयंकर. हे बघा अशा प्रकारे तुम्ही करा आणि मला नक्की सांगा